नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका 2026च्या ह्या सुरू झालेल्या आहेत. आज 29 डिसेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं प्रभाग 13मधून प्रमोद अशोकराव आंबोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि ते प्रभाग 13चे अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. आपल्यासोबत आहेत, काय सांगतात माध्यमाशी, आपण त्यांच्याशी जाणून घेणार. मी प्रमोद अशोकराव आंबोरे, वंचित बहुजन आघाडी महानगरपालिका प्रभाग क्रमांक 13 अनुसूचित जाती या राखीव जागेवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नामनिर्देशन अर्ज आज मी अधिकृतरित्या दाखल केला आहे. प्रभाग समिती 13 या प्रभागामध्ये नागरिकांच्या ज्या नागरी सुविधेपासून जे लोक वंचित राहिलेले आहेत त्यांच्या न्याय हक्कासाठी व विविध घटकांसाठी मला वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं काम करण्याची संधी दिलेली आहे. आपण पण आतापर्यंत जे आपल्याला शैक्षणिक क्षेत्रामध्ये, आरोग्य क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आपलं जे काम आहे, करोनाच्या काळामध्ये आपण भरपूर नागरिकांना या ठिकाणी मदत केलेली आहे आणि आज आपण निवडणुकीला सामोरे जात आहेत. काय वाटते आपल्याला, काय नागरिकांकडून अपेक्षा करणार? गेल्या 5-6 वर्षापासून नव्हे तर आंबोरे खानदानीमध्ये जे माझ्या आजीच्या काळापासून 1964-65चा काळ आहे, त्या काळापासून परभणी शहरामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये अविरत कार्य आहे. माझ्या आजी रंगूबाई दुधगावकर आंबोरे यांनी परभणीमध्ये एक शैक्षणिक संस्था स्थापन करून माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ या शैक्षणिक संस्थेच्या अंतर्गत अनेक गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना मोठ्या मोठ्या पदावर बसवलेला आहे. त्यांचाच शैक्षणिक वारसा घेऊन माझे वडील, आजोबा, त्याचप्रमाणे चुलते आणि त्याचप्रमाणे आजच्या पिढीपर्यंत हा शैक्षणिक वारसा आमच्यापर्यंत आलेला आहे. तो वारसा घेऊन आजसुद्धा आम्ही तो चालत आहोत. त्याचप्रमाणे काम करत असताना मी विविध सामाजिक संघटनेशी माझी नाव जोडलेली आहे. त्यामध्ये समाजित अभियान प्रतिष्ठानच्या माध्यमातून, तसेच रुग्ण हक्क संरक्षण समिती व पोलीस हक्क संघटना अशा विविध आणि लोकस्वतंत्र पत्रकार महासंघाच्या वतीने विविध सामाजिक संघटनेमध्ये या गोरगरीब गरजू लोकांच्या आम्ही मदती केलेल्या आहेत. वेळप्रसंगी गरजू रुग्णांना आम्ही रात्री जाऊन दवाखान्यामध्ये जाऊन ज्याच्या अडीअडचणी असतात त्यांच्या आम्हाला फोन करत त्यांना रक्ताची उपलब्ध करून देत असतो. जेव्हा कुठं रुग्णावर अन्याय होत असं वाटतं तेव्हा आम्ही रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या माध्यमातून जाऊन व वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जाऊन त्याला जाब विचारून त्या रुग्णांना आम्ही न्याय देण्याचं काम करत असतो. जिथं कुठं रुग्णांना असं वाटतं की प्रायव्हेट दवाखान्यामध्ये जो आम्हापासा त्याच्याकडून पैसे लादले जातात, त्या बिलासंदर्भात सुद्धा आम्ही वंचित बहुजन आघाडी आणि रुग्ण हक्क संरक्षण समिती समाजिक अभियान प्रतिष्ठानच्या वतीने जाऊन डॉक्टरांशी चर्चा करून डॉक्टर आणि रुग्णाचे नातेवाईक याच्यामध्ये समन्वय साधून आम्ही ते तोडगा काढून त्या रुग्णावर अन्याय होणार नाही, आर्थिक अन्याय होणार नाही यासाठी आम्ही त्याच्यासाठी प्रामाणिक काम करतो. तसंच आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विविध उपक्रम राबवून तसेच समाजातील तळागाळातील लोकांना सत्तेमध्ये बसविण्यासाठी आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी काम करण्यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काम करत आहोत. सोबत प्रभाग 13चे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रमोद अशोकराव आंबोरे होते. त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं की जनतेनं आमच्या कामाची दखल घेऊन या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला मतदान करावं असं त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि आज ते या प्रभाग 13मधून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. कॅमेरामॅन उमेश अग्रवाल, रिपोर्टर दिलीप बनकर, परभणी.